माझं नाव सुरेश मोहिते, वंचित माथाडी जनरल कामगार युनियनचा जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश। आज भूमिग्रस्त लोकांच्या लढ्यासाठी आम्ही अग्रगण्य आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हा लढा चालू आहे। आज ज्याप्रमाणे मिनमिने बोलले त्याच्या पुढे मी बोलतो। आमच्या ज्या निर्णायक भूमिकेसाठी आमची फाईल सुजाता मॅडम यांच्याकडे आहे, त्याच्यावरती आदरणीय मंत्री महोदय फडणवीस साहेबांनी रिमार्क मारलेला आहे। हा रिमार्क असूनही देखील आज कुशवाहा साहेबांनी आम्हाला खोटेपणाने बोलून घेतलं, त्यांचा मी निषेध करतो आणि आमचा लढा हा जोपर्यंत आम्हाला निर्णायक भूमिका मिळत नाही तोपर्यंत तसाच राहील। आम्ही आंदोलन उपोषण करतो। आम्हाला किती बरीच वर्ष झाली आम्ही धावताव येताव आम्हाला न्याय नाही, काय नाही। आता हा निर्णय लागल्याशिवाय आम्ही उठणार नाही, बरोबर आहे। नमस्कार, मी संजय कुते, भूमिपुत्र प्रकल्पाचे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी। आज जो न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांनी आझाद मैदान मुंबई येथे जो काही आमरण उपोषण ठेवलेला होता, त्या अनुषंगाने दखल घेत प्रशासनाने एक मीटिंग आयोजित केली होती। दीपेंद्र कुशवाहा साहेब जे महाराष्ट्र उद्योग विभागाचे सचिव आहेत, त्यांच्या दालनात मीटिंग होती। त्या दालनात मीटिंग होत असताना जो काही प्रकरण क्रमांक 42 उद्योग 10ची जी नसती फाईल आहे प्रकल्प प्रमाणपत्र धारकांची, ती त्या फाईलच्या अनुषंगाने जे काही बैठकीचं जे काही पुढील प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी सुजाता सैनी मॅडम यांच्याकडे ती गेलेली आहे। तर सुजाता सैनी मॅडमच्या माध्यमातून येत्या 2 दिवसामध्ये बैठक घेऊ असं आश्वासन कुशवाहा साहेबांनी प्रकल्पग्रस्तांच्या कमिटीला दिलेलं आहे। तर त्या अनुषंगाने जोपर्यंत निर्णय होत नाही, आमचा न्याय होत नाही, तोपर्यंत बाळासाहेबांचा आम्हाला आदेश आहे की तोपर्यंतचा जो लढा आहे तो लढा सुरू ठेवायचा। दर दिवसाला उपोषणाच्या स्थळी येऊन प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषणासाठी यायचं आहे असा त्यांनी स्पष्टपणे आदेश केलेला आहे। जोपर्यंत न्याय हक्क आपल्या पदरात पडत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील आणि यासाठी बाळासाहेबांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। गेली 35 वर्ष आमचा हा लढा चालू आहे। येणं जाणं हे करणं, उद्या देतो ह्या अशा आश्वासनं देऊन लोक हैराण झालेली आहे। परंतु आता ह्या स्टेपला पोचलोय की निर्णय झाल्याशिवाय मेले तरी चालतील, पण किती 15 दिवस जाओ, महिना जाओ, हक्क मिळाल्याशिवाय आम्ही काय उठणार नाही अशी आमची हे आहे। आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश आहे तसा की तुम्ही हे न्याय भेटल्याशिवाय उठणं नाही। निरुपा भुईर, भूमिपुत्र संस्था उपाध्यक्ष नागोठा। आज आझाद मैदानावर 11/6/2025 रोजी उपोषण केलेलं आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा आमरण उपोषण आम्ही केलेलं आहे। जोपर्यंत आमचा न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण चालूच राहणार आहे। आणि आज आम्ही आता घरी आंबेडकर भवनला जातोय, उद्या आम्ही परत येऊन इथेशी बसणार आहोत। जोपर्यंत हा निर्धार आहे आमचा, जोपर्यंत आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।